Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मागील 2 वर्षांपासून लढा लढत आहेत. त्यांच्या या मागणीला आता यश येताना पाहायला मिळत आहे. मी सध्या जालन्याच्या अंतरवाली सराटीत उभा आहे. या ठिकाणी अकोला म्हणजे विदर्भातून काही बांधव आले आणि त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना जे काही ओबीसीतून आरक्षण मिळालंय त्या संदर्भात त्यांनी मनोज जरांगेंचे आभार मानलेत. आपण थेट त्या बांधवांशी चर्चा करणार आहोत, नेमकं त्यांना याचा लाभ कसा मिळालेला आहे. दादा, काय सांगणार की तुम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालेलं आहे, कुणबीतून आरक्षण मिळालेलं आहे, काय सांगणार? दादा, याचे जे रेपरकेशन आहेत, मला ओबीसीतून आरक्षण मिळालं, याच्यामुळे काय होणार आहे, माझे अटेम्प्ट वाढणार आहे आणि जो कट ऑफ लागते मेन्सचा तो पण कमी लागणार आहे ॲज कम्पेअर टू ओपन. आणि हे जे सर्टिफिकेट मला आता मिळालं, म्हणजे पहिले पण मिळालं असतं, पण मनोजदादा जरांगे पाटील ज्यांना हैदराबाद गॅजेटमुळं हे आता त्याला अवेअरनेस आली, सोशलिझम फैललं आणि त्याच्यामुळं अवेअरनेस वाढल्यामुळं आता लोकांमध्ये जागरूकता आली. आणि पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मागील 2 वर्षांपासून लढा लढत आहेत. कसं बघता तुम्ही याकडे? दादा, दुसऱ्या एसीबीसी आरक्षण, सपोज दुसरं जे आरक्षण दिलेलं आहे ते नॉन परमनंट आहे दादा, आणि हे जे ओबीसीतून आरक्षण दिलेलं आहे 27% मधून, हे कसं आहे दादा, सेंटरमध्ये पण लागू होणार आहे आणि बाकीचे जे आरक्षण स्टेटमध्ये पण लागू होणार आहे. आणि जे मुलं सेंटरचा एक्झामचा अभ्यास करतात त्यांना याचा खूप फायदा होणार आहे. आणि जे याचा फायदा नेमका कसा होणार आहे, काय सांगा? मी आता युपीएससीचा अभ्यास करतो. युपीएससी एक्झाम सेंट्रल एक्झाम आहे. जे सेंटर स्टेट गव्हर्नमेंटनं मराठाला आरक्षण दिलेलं आहे 10% एसीबीसी, ते आरक्षण स्टेटमध्ये लागू होणार आहे, सेंटरमध्ये ग्राह्य नाही आहे. तर याचा मला तर फायदा होणार आहे सेंटरमध्ये हे करायसाठी. मला या आरक्षणाचा किंवा मला या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ठिकाणी होणार आहे असं या बांधवाचं म्हणणं आहे. दादा, काय सांगणार की तुमच्या हातात हे कुणबी प्रमाणपत्र आहे, ओबीसीतून तुम्हाला आरक्षण मिळालेलं आहे, काय भावना आहे? आम्हाला आता दादानी जे 2 वर्षापासून आंदोलन केलं, हे कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यामुळे आमचा आनंद गगनात मावण्याचा झाला आणि म्हणूनच आम्ही दादाला आज आभार मानायकरता आलो. 3 दिवसात आम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं आहे हैदराबाद गॅजेटनुसार. आणि सगळ्या समाज बांधवांना मी एकच विनंती करणार की प्रत्येकाने आपली टीसी आणि वंशावळ घेऊन जायची रेकॉर्ड रूमला तहसीलमध्ये. त्यांना 3-4 दिवसात सर्टिफिकेट निर्गमित 100% होऊन 100% 500% तुमच्या नोंदी सापडतात. हे प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला कोणत्या बेसिसवर किंवा कोणत्या अटीवर मिळालेलं आहे? अट वगैरे काही नाहीये. नोंदी हैदराबाद गॅजेट सरकारने लागू केले, मग त्याचा तुम्हाला लाभ मिळाला? हो हो हो, अगदी 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 बरोबर, अगदी बरोबर आहे. हैदराबाद गॅजेटच्या अंतर्गत हो 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 हो, तुमची नोंद सापडली कोणती? हो, नोंद सापडली ना. आणि नोंदी आमच्या विदर्भात प्रत्येकाच्या आहेतच. बऱ्याचशा लोकांच्या, आता बरेचसे लोक विचारत आहे की बा आमच्या टीसीवर मराठा लिहिलेला आहे, आधी मराठा आहे, आम्ही शोधली त्यावेळेस. परंतु मनोजदादांनी उपोषण करून जी शिंदे समिती नेमली, शिंदे समितीने जी 58 लाख नोंदी सापडल्या त्या शोधल्या म्हणून सापडल्या. आधी ज्या आमच्या विदर्भात आहे त्या शोधल्याच नव्हत्या. आमचं गाव सांगितलं तहसीलमध्ये की ते सरळ म्हणायचे की तुमच्या गावची नोंद निघत नाही, कारण शोधतच नव्हते. मग 58 लाख ज्या नोंदी निघाल्या त्या कशा निघाल्या? वरतून तर आणल्या नाहीत. हा शासनाचा आकडा आहे. आणि असे ज्या विदाऊट आमच्या सारखे जे आहेत त्या नोंदी वेगळ्याच आहेत. दादा, काय सांगणार की तुम्हाला याचा नेमका लाभ कसा होणार? मला लाभ सेंटरमध्ये होणार आहे याचा लाभ. आणि जे पण नीट झालं, नीट पीजी झालं, ह्या सेंटरची एक्झाम आहे, याचा स्टेटमध्ये काही रोल नाही आहे, तर याचा लाभ सेंटरमध्ये होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे 10% मध्ये स्टेट गव्हर्नमेंटला मराठाला आरक्षण दिलेलं ते सेंटरमध्ये लागू होणार नाही आहे, हा त्याचा एक लाभ होणार आहे. दुसरा लाभ जो आहे हे झाला एज्युकेशन, जे सोशल आणि इकॉनॉमिक आहे, 2 गोष्टी. सपोज सोशल आणि इकॉनॉमिक, आता इकॉनॉमीमध्ये जर तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, ऑटोमॅटिकली 0.5% फी गव्हर्नमेंट पे करते. हा एक सेकंड लाभ आहे. तिसरा पॉलिटिकल लाभ, पॉलिटिकल रिझर्वेशन पण याच्यामध्ये तुम्ही भेटू शकते, कारण की काही सीट जे राहतात, आता झेडपीचं इलेक्शन आलेलं आहे. तुम्ही जे पॉलिटिकल रिझर्वेशन म्हणता यालाच ओबीसी समाज किंवा मग ओबीसी मध्ये जे जाती ते विरोध करतात? हा, ओबीसी जाती याला विरोध करते, तुमचं बरोबर आहे, पण आम्ही ओरिजिनल ओबीसी आहे ना, हे आम्हाला पहिले अवेअरनेस नव्हती. माझी जी नक्कल सापडली कोतवाल बुक्काच्या 1921 सापडली. जर ही मी पहिलेच पाहिलं असतं, आम्ही तर ओरिजिनल ओबीसी आहे ना, तर मी ते नक्कल तर लिहिलेली नाही आहे 1921 मध्ये, तर तेव्हापासूनच आम्ही ओबीसी आहे ना, आम्ही तर ओरिजिनल ओबीसी आहे ना. बरं, एक शेवटचा प्रश्न, कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला मिळावं यासाठी तुम्ही कोणत्या कागदांची पूर्तता केली होती? जे तर सगळं भाई म्हणजे बांधव आहेत ते फक्त कोतवाल बुकाची नक्कल पाहतात. यासाठी तुम्हाला जे 1971च्या अमेंडमेंटनुसार, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अमेंडमेंट केलं त्याच्यानुसार, जे हक्क नोंदणी, वावर, इवन सेंट्रल जेल, मी याच्यामध्ये पण फॉर्म टाकले होते. आणि लिगल वेने
तुम्हाला जे वंशावळ तुम्ही जोडता, आजोबा पणजोबा, माझं 1921 म्हणजे आजोबा पणजोबा खापर पणजोबाचं माझी निघालेली आहे. म्हणजे तुम्ही जर पाहत गेले डोंट डिपेंड ऑन वन सोर्सेस, मल्टिपल सोर्सेस, डायव्हर्सिफिकेशन करायचं, सगळं इकडे फॉर्म टाकायचे आणि ते तुम्हाला आपोआप दिसून जाईल. पेशन्स आणि पर्सिव्हरन्स. शेवटचा प्रश्न, प्रमाणपत्र मिळावं यासाठी तुम्ही कोणत्या कागदांची पूर्तता केली होती आणि प्रोसिजर कशी होती? टीसी काही नाही, टीसी आणि वंशावळ हे घेऊन जर तुम्ही तहसील ऑफिसला गेले तर तहसील ऑफिसला आधी नोंद शोधतात. ते नोंद शोधल्यानंतर ऑनलाईन करावं लागते SD ऑफिसला. SD ऑफिस मधून तुम्हाला 3-4 दिवसात निर्गमित होते प्रमाणपत्र. अगदी खरं. आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांनी जो लढा पुकारला होता, जो लढ्याला सुरुवात केली होती, त्या लढ्याला आता यश येताना पाहायला मिळत आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.